वैशाली देशपांडे प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते। एज्युकेशनच्या प्राचार्या डॉक्टर पूर्णिमा कदम मॅडम, प्रतिभा ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर वनिता कुऱ्हाडे मॅडम, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या मिसेस वृंदा जोशी मॅडम, PCCSच्या उपप्राचार्या डॉक्टर जयश्री मुळे मॅडम, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल सोमाटणे फाटाच्या प्राचार्या डॉक्टर सुनीता फडके मॅडम, विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करावे। प्रथम पुष्प आम्ही माननीय यजुवेंद्र महाजन सर यांच्या व्याख्यानाने गुंफत आहोत। डॉक्टर दीपकजी शहा सर यांनी 19 वर्षापूर्वी लावलेल्या रोपट्याचे आज आमच्या बोधचिन्हाच्या वटवृक्षाप्रमाणे विस्तार झालेला आहे। गेल्या जवळपास 2 दशकात संस्थेच्या 7ही शाखांनी विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, व्यवस्थापन कौशल्य आणि उद्योन्मुख विकसित करत अनेकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून सर्व नवे शैक्षणिक पर्व सुरू केले आहे। प्रतिभा BEd कॉलेजने गुणवत्तापूर्ण शिक्षण घडवण्याचे काम अत्यंत जबाबदारीने पार पाडत कुशल व मूल्यनिष्ठ शिक्षकांची पिढी शिक्षणाला बदलते रूप देत उत्कृष्ट निकाल, करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा तयारी आणि बहुविध उपक्रमांच्या आधारे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने भक्कम पायाभरणी करून दिली आहे। उच्च व तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन पिढीला उद्योग विश्वासाठी तयार करत कौशल्याधारित शिक्षण, इंटर्नशिप आणि प्रोजेक्ट ओरिएंटेड शिक्षणाद्वारे 19 वर्षाचा हा तेजस्वी टप्पा मागे टाकून संस्थेने आता नव्या दशकाच्या दिशेने पाऊल टाकले आहे। अधिक आधुनिकतेकडे, अधिक जागतिकतेकडे, अधिक गुणवत्तेकडे पुढील वाटचाल ही तंत्रज्ञान आधारित शिक्षण, संशोधन, उद्योजकता, उद्योग सहयोग आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संधी यांच्याकडे नक्कीच झेप घेणारी असेल। धन्यवाद मॅडम। आपल्या आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते माननीय यजुवेंद्र महाजन सर यांचा थोडक्यात परिचय करून देत आहे। शिक्षण व युवक विकासासाठी कार्यरत पहिला निवासी सुलभ प्रकल्प, त्यांचे हजारो विद्यार्थी प्रशासन तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। दरवर्षी दीपस्तंभ फाउंडेशन संपूर्ण भारतातून आलेल्या तरुणांची जळगाव, पुणे, दिल्ली येथे निवासी जबाबदारी आणि पालकत्व स्वीकारते। 2 लाख विद्यार्थ्यांना व 10,000 शिक्षकांना प्रेरणादायी पुस्तके वाचनाची संधी उपलब्ध करून दिली। प्रतिभा सृजन व्याख्यानमाला 19व्या वर्धापनानिमित्त सुरू केलेली ही व्याख्यानमाला अनेक वर्ष याच्यापुढे चालत राहील। सृजन हा शब्द आमच्या कांकरे सरांनी दिला। मी त्याला सहज विचारलं, सर प्रतिभा व्याख्यान नाही म्हणजे सृजन असू द्या, म्हणजे काय याचा अर्थ? सृजन याचा अर्थ जे कोणी व्याख्याता इथे येणार आहे आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना, पालकांना
एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करणार आहेत आणि आयुष्यामध्ये कसं जगावं कसं राहावं अशा मुलांना पुन्हा समाजधारेमध्ये आणण्याकरता त्यांना UPSC असेल MPSC असेल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील ह्याच्याकरता तयार करण्याचा बिडा स्वतःचं घर स्वतःचं शेती विकून ज्यांनी सुरुवात केली अपंग आहेत अशा विद्यार्थ्यांना तिथं UPSC MPSCचं ट्रेनिंग दिलं जातं. जे जे काही ऐकाल त्याच्यामुळे तुमचं जीवन समृद्ध होणार आहे. आज यजुवेंद्र महाजन, उद्या गणेशजी शिंदे आणि परवा संजय आवटे ह्या लोकांच्या अपॉइंटमेंट्स मिळवणं, यांना इथपर्यंत आणणं हे किती कठीण काम आहे. हे जेव्हा आम्ही ऑर्गनाईज केलं तर आम्हाला जी व्याख्यानं आम्ही सगळे बऱ्याच वेळा ऐकलेली आहेत, यूट्यूबवरती पण पाहिलेली आहेत. पण विद्यार्थ्यांना, आमच्या प्रतिभाच्या विद्यार्थ्यांना काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचं आमचं मनोगत जे काही आमच्या सगळ्या फॅकल्टी मेंबर्स आहे त्या दृष्टीने ही व्याख्यानमाला आयोजित केली. ही व्याख्यानमाला जी आहे आपल्याकडे आजकाल झालंय काय, ऐकण्याचा आणि वाचण्याचा ट्रेंड कमी झालेला आहे. अनेक मला पालक इथं आलेले दिसत आहेत. आम्हाला सुरुवातीला वाटलं होतं की मुलं येतील का नाही, पालक येतील का नाही, पण मला आज तुम्हाला सगळ्यांना बघून एक विश्वास वाटतोय. याच मुलांनी जेव्हा कॉलेजच्या वनिता कुऱ्हाडे मॅडम आणि त्यांच्या सर्व शिक्षकांनी यांना आवाहन केलं की अशी अशी एक संस्था आहे, त्या संस्थेला आपल्याला मदत करायची आहे. हाय नमस्कार. मला इतकं भारी वाटतंय, मी तुम्हाला काय सांगू. इतके मुलं मुली एकत्र एका ठिकाणी बसलेले आजकाल मिळत नाहीत. ही फार फार मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून पहिल्यांदा मुलांच्या अगोदर मुलांच्या सगळ्यांना उचलू का मुलांच्या. मी आत्ता जेव्हा उचलू का म्हटलं तुम्ही हसले का हसले. आपल्याकडे काय झालं माहिती आहे का, जे लोक सो कॉल्ड मोठे होतात त्यांनी काम करायचं नसतं असं ठरलेलं आहे. तर मी असं खुर्ची उचलायची आहे, हे उचलायचं आहे, कधीतरी हे काम नाही करायचं. त्या कामाला छोटं काम समजलं जातं आपल्याकडे. माहिती आहे तुम्हाला, तुम्ही घरात अनुभव घेतला असेल. जेवढी गडबड आहे, गोंधळ आहे, तेवढं सगळं शिकून घेतलंय आपण. अमेरिकेमध्ये सगळेच काम करतात. काम करून संध्याकाळी 5:30-6ला घरी येतात. ज्याला जे जमतं आणि जे ठरलेलं आहे तो ते काम करतो. म्हणजे मे बी तो जो पुरुष आहे तो येऊन काहीतरी काकडी कांदा काहीतरी कापेल, ठीक आहे, आपल्याकडच्या भाषेत सांगायचं तर. मग महिला येईल ती पोळ्या वगैरे बनवायसाठी पीठ काढेल, ठीक आहे. मुलं येतील ते इतर काहीतरी ताटांची तयारी करतील, ठीक आहे. सगळे काम करतात. तर अर्धा पाऊण तासात जेवण होतं तयार. सगळे एकत्र जेवणाला बसतात घेऊन. गरम गरम फुलका बिलका रिकामे धंदे नाहीत, ठीक आहे. समजतंय. संपलं जेवण की TTMM. आपलं आपलं ताट आपलं आपलं धुवून घ्यायचं व्यवस्थित. उरलेले भांडे अजून पुन्हा स्वच्छ करून घेतात. महिला बाकीचं किचन स्वच्छ करून घेतात मुलांसकट, ठीक. आणि सगळेच्या सगळे 15 मिनिटाच्या आत मस्त बैठकीत येतात किंवा लॉन मध्ये जातात आणि गप्पा करतात, गाणं ऐकतात, गाणं म्हणतात. काय भारी आहे. आपल्याकडे तर घरी गेलं पाणी द्या,
चहा. हा, बरं कोणीच बारे धरायला जात नाही आता. वर्क कल्चर आहे. प्रत्येक काम हे रिस्पेक्टेबल आहे, प्रत्येक काम हे माझं आहे आणि ते मी करणार. काम लहान मोठं नसतं. मी झाडणार, मी टॉयलेट साफ करणार, मी सगळं काम करणार. हे वर्क कल्चर आपल्याकडे यायला लागेल बेटा. सगळ्यांनी सगळे कामं करायचे. मुळात काय माहितीये का, कामं करायचे. मला आज काय दिसतं सांगतो तुम्हाला. मी तुमच्याच पिढीच्या जवळपासचा असं समजून घ्या. अंगात काम नाही राहिलेलं. कष्ट करणं ज्याला म्हणतात ना, प्रचंड काम करत राहणं दिवसभर. दॅट्स वाय आवर बॉडी हॅज बीन मेड, यु नो. एक कष्टासाठी बॉडी बनली आहे. तुम्ही आराम जास्त केला की तुम्हाला सर्व प्रकारचे प्रॉब्लेम सुरू होणार. ज्ञानप्रबोधिनी 2-3 वर्षे शिकायचो. तर एकदा गेस्ट येणार होते आणि सगळी तयारी सगळ्यांनी केली, दीपक भाई. आणि अचानक 10 मिनिटं अगोदर मी टॉयलेटला गेलो खाली. 5 मजली बिल्डिंग आहे, खाली गेलो. सगळे म्हटले आता काय करायचं, आता काय करायचं. म्हणजे 2 मिनिटापर्यंत काहीच त्याच्यावर उत्तर नाही. मी शेवटी काय केलं माहितीये, रुमाल काढला मोठा, ठीक आहे, माझा खिशातला. तो बांधला असा मजबूत पक्का, ठीक आहे. आणि ते जे साफसफाई करणाऱ्यांचे जे इन्स्ट्रुमेंट होते, सगळे साधनं, ती घेतली एकटा आणि त्या बाथरूम मध्ये गेलो आणि ते पूर्ण चोकअप झालेलं युरिनल ते सगळं काढायला लागलं. आज काय माहितीये का, आज माझ्या वडिलांचा स्मृती दिवस आहे. म्हणजे 24 वर्ष झाले माझ्या वडिलांना जाऊन. आज ते काय करायचे, मी 5वी 7वी 8वी 10वी 12वीत असताना मला रोज कामं सांगायचे आणि अतिशय डेंजरस कामं सांगायचे. म्हणजे काय, गाई म्हशी होते आमच्याकडे, तर जायचं, सगळे टोमॅटो किंवा चिक्कू तोडायचे, त्या पाटीमध्ये भरून घरी घेऊन यायचे. बरोबर काम करायला माणसं असायचे, पण मला पण काम करायला सांगायचे, ठीक आहे. आणि ते विकायला ते मला पाठवायचे. आणि कोणत्या कॉलनीत, जिथे माझ्या वर्गातल्या मुली राहतात, असा रॉड टाकलेला असायचा, मागे रॉड लावलेला असायचा. मग लक्षात येत आहे, दिसत नाही का, ते व्यवस्थित तर असा रॉड पुढे, मागे एक रॉड आणि 2 कोंबड्यांना एकत्र बांधलेलं त्यांचे पाय. माझे वडील डॉक्टर, आमच्याकडे 10 गडी कामाला, 4 गाड्या, 7-8 टू व्हीलर्स, ट्रॅक्टर, आणि मला काम करायला पाठवायचे. तर माझ्या आईला मी रोज म्हणायचो, असं करायला लागले ते की म्हणायचो, हा बाप आहे का दुश्मन आहे. मी म्हणायचो यांना ताणतणाव आहे ना, ते माझ्यावर मुद्दाम संताप काढण्यासाठी असं करतात, मुद्दाम मला त्रास देतात हे, असं मी तेव्हा बोलायचो. मला वाटायचं हे ना, हे मुद्दाम करतात सगळं. काय गरज आहे, घरात इतके लोक असताना मला का काम सांगतात. आमच्याकडे रोज 50 लोक चहा प्यायचे. चहा हे मला करायला लावायचे. आणि घरात माणूस, इमॅजिन करता, ते वाईट काम नाही करणार कधीच, पण जे काही कामं आपण करतो, मला कुठलंही काम वर्ज्य नाही. सो त्या एका संस्कारामुळे मला आयुष्यात खूप मदत झाली. थँक्यू म्हटलं पाहिजे खरं तर प्रतिभा इन्स्टिट्यूटला. आजकाल व्याख्यानमाला सुरू करण्याची हिंमत कोणीच करत नाही. हे पॉप्युलर नाही आहे ना, पण इट इज नॉट पॉप्युलर फॉर्मॅट. पण मी तुम्हाला सांगून ठेवतो बेटा, तुम्ही जेवढे इथे बसलेला आहात, इथून त्या समोरच्या स्टँडमध्ये, आणि तुम्ही आज तुमच्या आयुष्यात काहीतरी जबरदस्त घडणार आहे. तुम्ही आजचा दिवस कधीच विसरणार नाही, मी तुम्हाला गॅरंटी देतो. एक तरी गोष्ट तुमच्या आयुष्यात हालचाल व्हायला सुरुवात होईल, ही माझी तुम्हाला गॅरंटी आहे. आणि असा बोर केला त्या माणसाने, मी तुम्हाला काय सांगू. मी तुम्हाला सांगतो, नंतर मी शपथ खाल्ली की काय वाटेल ते झालं तरी व्याख्यानाला जाणार नाही. आणि घरातले लोक म्हणतात, लवकर उठ, झोपला काय.
है ना? येस. त्यांना काय माहिती झोपण्याचं सुख काय असतं. येस. टाळ्या टाळ्या. वा वा वा. ओके ओके, बरोबर सांगतो, बरोबर सांगतो. अजून कोणाला उत्तर द्यायचंय? बोल. हे सायलेन्स बाकीच्यांनी. हा हा, तिने उत्तर दिलं, आईची माया दिसते म्हणून आपल्याला ती अधिक जाणवते. वडिलांची पण आपल्यावर खूप प्रेम माया असते, पण ते दिसत नाही, असं तिचं म्हणणं आहे. गुड. नेक्स्ट. हा येस. हा गुड. सायलेन्स. हा ओके ओके ओके, ठीक. मी तुम्हाला ना उत्तर सांगतो, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. उत्तर असं आहे बेटा, सर्वात जास्त त्याग आणि कष्ट हे आपल्या भारतीय कौटुंबिक पद्धतीमध्ये आई घेत असते, सर्वात जास्त. मला होऊ दे त्रास माझ्या मुला मुली. तुम्ही म्हणाल काय उदाहरणं देतात सर? तुम्ही लहान असताना सगळ्यांनीच केलं असेल ते, म्हणजे अगदी लहान असताना शिशूचे सगळे जे प्रॉब्लेम होतात ते घरातलं आई निस्तरते, बाबा नाही. आई जास्त त्याग, जास्त प्रेम, जास्त कष्ट. तुम्ही प्रचंड आजारी जर पडलात तर रात्रभर तुमच्या उशाशी आई बसते, बाबा पण बसतो, पण तरी सुद्धा जास्त वेळा आई. आणि मला असं वाटतं की आपल्यासोबत इतरांना सुद्धा याचा फायदा झाला पाहिजे. हे मी आई नावाच्या व्यक्तीकडून शिकलो. आपल्याला पण तसं होता येतं आपल्या आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी. तर सगळ्यात महत्वाची व्यक्ती बेटा मात्र आपण स्वतः आहे. वी शुड टेक केअर ऑफ आवर सेल्फ. पैसा. यस, कि पैसा बोलता है, कि पैसा बोलता है. अजून काय महत्वाचं? आई बाबा. अजून पुढे एज्युकेशन. एज्युकेशन. अजून या हेल्थ. हेल्थ. आरोग्य. हेल्थ महत्वाचं. बरं, अजून आयुष्यात काय महत्वाचं आहे? खूप मोठी व्यक्ती आहे, ते मला सध्या गाईड करतायत. दर महिन्याला 1 तास मी त्यांच्याकडे शिकायला जातो मुंबईला. ओके, त्यांनी टाइम या विषयावर मला आता सांगितलं. ते म्हणतात की तुम्हाला जे करायचं आहे त्याची यादी कराय, सगळी यादी. तुम्हाला आयुष्यात जे जे आता करायची इच्छा आहे ती यादी करा. आणि एका बाजूला मात्र ती यादी वाढेल, पण एका बाजूला तुमच्याकडे किती आठवडे बाकी आहे तेवढे फक्त लिहा. अरे कुठे होतास इतके वर्ष? मी त्याला म्हटलं की सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे काय? तो म्हटलं स्वाभिमान. म्हटलं स्वाभिमान म्हणजे नेमकं काय? तो म्हटलं सेल्फ रिस्पेक्ट. सगळ्यांना अशी आता गैरसमज आहे की हा जो प्रकाश येतोय हा लाईटचा आहे. नाही, त्याचा प्रकाश आहे हा सगळा. सगळ्यांना हेच माहिती, मी कोणीच नाही, माझ्याकडून काहीच होणार नाही, माझंच आयुष्य इतकं खराब आहे, माझ्या लागली तरी खूप यार, अजून काय करू, मला तर काही येत नाही. ही ब्ला 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 ब्ला, ही सगळी सेल्फ रिस्पेक्टच्या एकदम अपोजिट बडबड आहे. जो झूठ है सब झूठ. सेल्फ रिस्पेक्ट. अजून काय महत्वाचं आहे आयुष्यात सर? हा, डिसिप्लिन. हिला फॅकल्टी म्हणून घेऊन टाकाल पुढे, ठीक आहे? असं तुम्हाला माहिती आहे डिसिप्लिन खूप महत्वाचं असतं, पण काही गोष्टींमध्ये डिसिप्लिन नको सर. पण मी तुम्हाला सांगतो आयुष्यात सगळ्यात महत्वाचं काय, तुम्हाला काय वाटतं? यांना जर विचारलं आयुष्यात सगळ्यात महत्वाचं काय, ते म्हणतील इलेक्ट्रिसिटी. कारण ती जर गेली तर कार्यक्रम संपला. आयुष्यात सर्वात महत्वाचं काय,
तर मला सापडलेलं उत्तर जे वैश्विक सत्य बेटा, आयुष्यात सगळ्यात महत्वाचं आहे आयुष्य. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ इज लाईफ. श्वास, right? श्वास. सगळे तुमचे अवयव व्यवस्थित चालतायत. तुम्ही अन्न पाणी जर तुम्हाला मिळालं नाही, श्वास अन्न आणि पाणी, तर तुम्ही या जगातच येऊ शकत नाही. तुमचं लाईफ हे जितकं महत्वाचं आहे तितकी कृतज्ञता महत्वाची आहे, कारण तुमची निर्मिती किंवा तुमचं या जगात येणं अस्तित्व असणं हे त्यांच्यातून आहे. सो इम्पॉर्टंट, सो इम्पॉर्टंट. आणि लाईफ म्हणजे काय, जे त्या दीदीने सांगितलं, टाइम इन लाईफ इज लाईफ. तुम्हाला आत्ता जो वेळ मिळाला ना बेटा, दॅट इज लाईफ. किती महत्वाचं आहे. इथून एका हाताचा एक क्रॉस सेक्शन फक्त राहिला. 3 वर्ष काहीच सुधारलं नाही त्याला. कम्प्लिटली कोलॅप्स्ड, की आता आयुष्यात काहीच होऊ शकत. दोन्ही हात पाय कापले गेल्यानंतर काय होऊ शकणार आहे आयुष्यात. तुम्हाला पण समजेल, आजकाल मुला मुलींना लवकर समजायला लागलंय सगळं. यदि आपको दर्द होता है, यदि आपको दर्द होता है, इसका मतलब आप जिंदा हो. और यदि आपको दूसरों के लिए दर्द होता है तो आप इंसान हो. 4च वाक्य मला समजले ज्याच्याने माझा प्रचंड सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ कॉन्फिडेंस वाढला. ध्यान में रखना, जब सेल्फ रिस्पेक्ट होता है तो सेल्फ कॉन्फिडेंस बढ़ना है, और जब सेल्फ रिस्पेक्ट और सेल्फ कॉन्फिडेंस है तो आप सेल्फ रिलायंट जरूर हो जाओगे, आत्मनिर्भर. उसके लिए ये 2 बातें जरूरी है. मला माझ्यावर विश्वासच नव्हता. मी काय विचार करायचो सांगायचो. आय वॉज इन फर्स्ट इयर. तर फर्स्ट इयरला मी हा विचार करायचो की यार ग्रॅज्युएट होऊन जाऊ, ठीक आहे, कुछ तो पोस्ट ग्रॅज्युएशन कर लेंगे, ठीक आहे, इंग्लिश आपल्याला आवडतं, इंग्लिशमध्ये करू, प्राध्यापक होऊन जाऊ. आई वडिलांनी घर बांधलेलंच आहे, प्राध्यापक झाले, 15, 20, 25 हजार रुपये तेव्हाचा पगार होता. 20-25 वर्षापूर्वी पगार हो जाईल. जिसको नौकरी लग जाती है उसको छोकरी भी मिल जाती है. मज्जा में लाईफ, कूल, काय पाहिजे अजून. नोकरी आहे, घर आहे, दार आहे, असा विचार करायचा. तुम्ही जर माणूस असाल तर तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही बनू शकाल. इफ यू आर अ ह्युमन, whatever you think that you will become. You can do anything and everything. तुम्ही काहीही करू शकतात आणि तुम्ही सर्व काही करू शकतात. अहम ब्रह्मास्मी. तुम्ही जे म्हणाल ते क्रिएट करू शकतात. माय गॉड, मला इतकं आश्चर्य वाटलं होतं हे ऐकून, मी तुम्हाला काय सांगू. बट इट इज ट्रूथ. तुमच्यापैकी अनेक लोकांना माहिती नाहीये. मी तुम्हाला इतरांचा विचार करायला जेव्हा सांगतो तेव्हा तुमच्या वयातल्या मुलांना मी एवढं सांगेल, बेटा, अगोदर आपल्या घरातल्या व्यक्तींचा तरी विचार करायला सुरुवात करा. वो कितने सपने देख लेते हैं. सपने देखने के लिए आंखों की नहीं, हौसलों की जरूरत होती है, हिम्मत की जरूरत होती है. पण हे सांगितल्यानंतर बाप व्हायचं असं ठरवलं आणि अनाथ मुलं पण घ्यायला लागलो आम्ही. सर्व प्रकारचे दिव्या, ठीक आहे, सर्व प्रकारचे दिव्या, त्याच्यानंतर सर्व प्रकारचे अनाथ. तुम्हाला माहिती आहे माय बापाची आपल्याला बऱ्याच वेळा अडचण वाटते. बेटा, तुझा बर्थडे काय? 13 ऑगस्ट 2000. ओके. 13 ऑगस्टला जर मी तुला आठवण ठेवून एक गिफ्ट पाठवलं, एक छान बुक, एक डार्क चॉकलेट, ते तुला कसं वाटेल? मला खूप चांगलं वाटेल. छान. ओके. तू लगेच मॅडमना सांगशील, मॅडम माहितीये काय केलंय सरांनी. थँक्यू नोट पाठवेल. थँक्यू नोट पाठवेल. थँक्यू सर. कॉल करून, हॅलो सर, थँक्यू. अरे हाऊ यू रिमेंबर सर. हां, या एक्झॅक्टली, सरप्राईज, राईट. थोडी पुढे. मग मी तुला तुझ्या बर्थडेला
गिफ्ट दिलं, तो इव्हेंट संपला. मग नंतर तू काय करशील काही दिवसानंतर? बर्थडे आठवण केली, बरोबर. तर मग त्या बर्थडेला मी जर तुला तुझ्या बर्थडेला गिफ्ट दिलं तर तू काय करशील नंतर? मला गिफ्ट दिलं. नंतर मग काही दिवसांनी पुन्हा माझा बर्थडे 27 मार्च असतो. तिला का तसं झालंय सांगतो. इट इज अन एक्सपिरियन्स, म्हणजे ना शी शिवरिंग. हे असं 2000 लोकांच्या समोर हे अशा देहासमोर उभं राहणं अवघड असतं, ठीक आहे. सो ती काय करेल, ती मला विचारणार पण नाही, ती फेसबुकवर जाऊन माझा बर्थडे शोधून काढेल. काय त्याच्यात. आणि आम्हा पुरुषांना ना ओव्हर कॉन्फिडन्स आणि गलत फॅमी आहे. ते परंपरेने आलेलं आहे की पुरुष म्हणजे काय कुटुंबाचा गाडा चालवतो वगैरे तो गोष्टी सगळ्या. पण महिला हुशार, त्या काय करतील, पहिल्यांदा ते पुस्तकाची किंमत बघतात. मागे ते पुस्तकात काय लिहिलंय वगैरे ते अंधश्रद्धा आहे. हे किती रुपयाचं आहे, ठीक आहे ना. डार्क चॉकलेट स्मॉल आहे का मोठी आहे, ठीक आहे. तर 1 मिनिट सगळ्यांनी डोळे बंद करा. कंप्लीट सायलेन्स आणि डोळे बंद सगळ्यांचे. तुम्हाला आता हा विचार करायचा आहे, विच आर द 3 थिंग्स ज्या तुम्हाला कायम कायम लक्षात राहतील. सर, आप यूपीएससी कमेटी में किस सब्जेक्ट के मेंबर हैं? हाँ, तर यूपीएससी में बेटा सब्जेक्ट के, हाँ ऐका, मेंबर सब्जेक्ट वाइज नहीं होते, लेकिन फिर भी मेरा जो कोर इट इज पर्सनैलिटी. जस्ट फॉर्मल व्यवस्थित जा, बट दे सी दैट आप कैसा सोचते हो, आप कैसा देखते हो, आप कैसा समझते हो, आप कैसा एक्सप्रेस करते हो. मला जास्त आनंद काय झालाय माहिती आहे, आय मीन इट इज मेमोरेबल डे ऑफ माय लाईफ. आज इथल्या मुलांनी 1 लाख की काहीतरी रुपये जमा करून दिले. बेटा, ज्यांनी ज्यांनी कॉन्ट्रीब्यूट केले त्यांनी हात वर करा. टाळ्या कमी वाटत नाही तुम्हाला थोडं? बेटा, माय हार्टफेल्ट थँक्स अँड ग्रॅटिट्यूड फॉर यू. आय ॲक्च्युली कॉंग्रॅच्युलेट यू. मी तुमचं अभिनंदन करतो. त्याच्यासाठी पण तुम्ही तुमच्या मॅडम आणि दीपक भाईंना थँक्यू म्हटलं पाहिजे. यू हॅव गॉट अन अपॉर्च्युनिटी टू कॉन्ट्रीब्यूट. हे फार कमी लोकांना आयुष्यात संधी मिळते. लोक काहीतरी मिनिंगफुल काम न करताच मरून जातात. आयुष्यात काहीच कोणासाठी करत नाही. तुम्ही ऑलरेडी द्यायला सुरुवात केली आहे आणि तुम्ही जे लोक द्यायला सुरुवात करतात त्यांच्याकडे यायला सुरुवात होते. तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी आयुष्यात मिळतील. कीप इट अप. छोटं 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 जेवढं शक्य तेवढं देत राहा. माझी इच्छा आहे की या मुलांची एक सहल झाली पाहिजे. यांच्यापैकी काही मुलांची तुम्ही त्यांना निवडा. माझी इच्छा आहे की एक 50 मुलांची सहल आपल्या जळगाव कॅम्पसला झाली पाहिजे. तिकडची सगळी व्यवस्था आम्ही बघतो, पण आमच्या प्रतिभा संस्थेची एक सहल जळगावला आली पाहिजे. ती तुम्ही 4-5 मॅडमनी जबाबदारी घ्या. या कामाशी आम्ही कसं जोडलं जाऊ शकतो, आम्हाला इच्छा आहे आणि त्यांची पण इच्छा आहे. या कामासाठी कसं जोडलं जाऊ शकतो. काही कमतरता असते ते पण मी बोलून जातो आणि सांगून जातो, पण विद्यार्थ्यांचा इतका विचार करून त्याच्यासाठी इतके प्रयत्न करणाऱ्या मी तरी 1200 मध्ये 550 संस्था पाहिल्या आहे आणि त्याच्यापैकी एक प्रतिभा इन्स्टिट्यूट आहे. मी एकदम ऑनेस्टली सांगतो तुम्हाला, मला काही त्याच्यात उद्देश नाही, फक्त त्याच्यात साथ अशी पाहिजे. बेटा ऐका, तुम्ही बेटा कॉन्ट्रीब्यूट करायला लागा या संस्थेत. म्हणजे काय, तुम्ही इथे येणं, रेग्युलर येणं,
ऍक्टिव्हिटीज घडवून आणणं, एकत्र येऊन काहीतरी करणं, याच्यातून इन्स्टिट्यूट उभारते बेटा. फक्त फॅकल्टीमधून इन्स्टिट्यूट उभारत नाही. तुम्ही पुढे जाणार आहे आणि इथून फार कमी घेऊन पुढे गेलात तर तुमच्या लाईफमध्ये नुकसान होईल. त्यामुळे तुम्ही यांच्याबरोबर पार्टनरशिप करा. खूप भारी काम तुमच्याकडून होईल. आणि तुम्हाला जमलं दीपस्तंभ मनोबलला या. तुमचेच भाऊ बहीण तिथे शिकताय ते लक्षात ठेवा. आणि तुम्हाला काहीही त्यांच्याबरोबर करता आलं तर करत राहा. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. धन्यवाद यजुवेंद्र. यजुवेंद्रनी माणसांच्या व्याख्या सांगितल्या होत्या. प्राणी, माणूस, चांगला माणूस आणि ग्रेट माणूस. आणि ग्रेट माणसाचं तरी जे उदाहरण दिलं होतं, जो लाखो लोकांच्या वरच्या आयुष्यावरती परिणाम करतो. 10 लाखांपेक्षा जास्ती विद्यार्थ्यांना, मुलांना आणि 2000पेक्षा जास्ती शिक्षकांना ज्यांनी मोटिवेट केलेलं आहे, असा ग्रेट माणूस आपल्याकडे आलेला आहे. मला असं वाटतं सगळ्यांनी उभं राहून यजुवेंद्रला मान्यवंदना द्यावी. आणि एक गाणं आहे खूप चांगलं, ते गाणं लावण्याकरता मी विनंती करतो. सुरू कर. त्याच्या खाली लिहा व्हॉट आय एम गोइंग टू डू. म्हणजे तुम्ही 8-10 मुद्दे लिहाल माझे. ओय ऐक रे गुड्ड्या ऐक. तुम्ही 8-10-15 मुद्दे जे आठवले ते आज घरी जाऊन बेटा नक्की लिहा. तुम्ही जर ते आज घरी जाऊन रिवाईज नाही केले तर या मेहनतीचं 50% तर आजच संपलं समजून घ्यायचं. आय एम टॉकिंग फॉर यू, नॉट फॉर मी. बेटा ही जर परंपरा या व्याख्यानमालेतून झाली तर याला कृतिशील व्याख्यानमाला असं पुढे नाम होईल. नाव म्हणण्यापेक्षा याची ओळख होईल. का? तुम्ही याच्यावर काम केलं नाही बेटा घरी जाऊन तर आमची एवढी सगळी जी मेहनत आहे याचा काही उपयोग नाही होणार. कमी उपयोग होईल. आम्हाला पाहिजे की तुम्हाला जास्त उपयोग व्हावा. माझी विनंती आहे मुलांना आणि सगळ्या प्राध्यापक शिक्षकांना, तुम्ही ही परंपरा टाका की आजच्या व्याख्यानाचे महत्त्वाचे मुद्दे 1 पार्ट 1 पार्ट 2 मी काय करणार आहे असं त्यांचं आलं पाहिजे. खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आजच नका ठरवू, त्या टप्प्याटप्प्याने पुढे ठरवू त्या यादीतल्या. पण छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. करणार नक्की? येस नो? येस नो? थँक्यू व्हेरी मच. उद्या सुद्धा गणेश शिंदे खूप चांगले मोटिवेटर आहेत. अरे गणेश माझा भाऊ आहे, माझा खास दोस्त आहे गणेश शिंदे. उद्याचं लेक्चर तुम्हाला माझ्या आजच्या लेक्चरपेक्षा पण प्रचंड आवडेल. तो जबरदस्त वक्ता आहे आणि खूप सुंदर बोलतो. किती चांगलं वक्ता होता येईल हे तुम्ही त्याच्याकडून शिका. ऑल द बेस्ट. उद्या सुद्धा सगळ्यांनी याच मोठ्या संख्येने जरूर हजर राहावं. जे तुमचे मित्र आले नसतील त्यांनाही सांगावं. जे पालकांचा ग्रुप आहे त्या पालकांनी सुद्धा आजूबाजूच्या लोकांना या व्याख्यानाकरता उद्या आमंत्रित करावं ही विनंती. आपण सर्व मोठ्या प्रमाणात तिथं आलात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. राष्ट्रगीत होणार आहे. जय जय